मुंबईतील कबूतरखान्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अचानक कबूतरखाने बंद करण्यात आल्याने नवीन प्रश्न निर्माण झाले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. बैठकीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कबुतरांचे जीव वाचवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्यही सुरक्षित ठेवणे या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही. कबूतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर कबूतरखाना परिसर कबुतरांच्या खाद्य पुरवठ्यावर निर्बंध आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना मर्यादित खाद्य पुरवठा सुरू ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबई महापालिकेने नुकताच दादर परिसरातील कबूतरखाना बंद केला होता. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताडपत्री टाकून हा कबूतरखाना पूर्णपणे झाकला होता. त्यामुळे या ठिकाणी बसण्याची सवय लागलेल्या कबुतरांना दुसरी जागा उरली नव्हती. परिणामी या कबुतरांनी आजूबाजूच्या इमारती आणि दुकानाच्या छतावर आश्रय घेतला होता. खाणं न मिळाल्यामुळे या काही कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावाही स्थानिकांनी केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कबूतरखाने बंद करू नयेत या मागणीसाठी पुढाकार घेतला होता. जिथे कमी लोकवस्ती असेल अशा नॅशनल पार्क, आरे कॉलनी आणि महालक्ष्मी रेसकोर्सच्या परिसरात नवीन कबूतरखाने उभारण्यात यावे असा प्रस्ताव मंगलप्रभात लोढा यांनी मांडला होता. आम्ही कबुतरांचा मृत्यू होऊ देऊ शकत नाही, त्यांना वाचवणे आमचे कर्तव्य आहे असेही मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले होते. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मंगलप्रभात लोढा आणि जैन समाजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र कबूतरखाने हटवण्यासाठी दीर्घकाळापासून पाठपुरावा करत असलेले मनसे पक्ष या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.